तर भावानं तुम्हा सगळ्यांना पहिल्यांदा नमस्कार हो. आजची सुरुवात आपली कुपवाड मधनं झालती. रात्री राहिलेलो मामाच्या इथंच. काल गाडीची डिझेलची टाकीची पाईप फुटलेली, त्यामुळे थांबलेलो. तोपर्यंत आज सकाळी JCB वाला येऊन उकरून गेलता. खड्ड्यात सिमेंटची पाईप टाकायची होती, त्यातनं सगळं बाथरूमची ते पाईपा टाकायच्या होत्या, त्यामुळे जायचं होतं पाईप आणायला. कंपनीत आलो पाईप आणायला. आपली गाडी लावलेली बघा इथं. ही महाग पाईप होती तीच भरायची होती. 8 फुटाची पाईप होती, हौद्यातनं बाहेर येत होती. आपला हौदा आहे 7 फुटाचा, त्यामुळे आणि आज कामगार नसल्यामुळे सगळं अवघड झालतं. दोघांनाच पाईप भरायची होती, त्यामुळे जुगाड करून काहीतरी भरली पाईप. तिथनं येऊन बघतोय तर काय पाण्यात सगळ्या पाईपाच टाकलेल्या. त्याने काय करणार, आपल्याला गाडीत पाईप भरून जायचं होतं, त्यामुळे आपण निघालो बघा. पोचलो आपण तिथं. आता पाईप उतरायचे होते, तोपर्यंत मामाचं पोरग आलतं बघा. ही पाईपा बी इथं कापून घ्यायला चालू केलत्या. त्या डायरेक्ट खड्ड्यात पाईप उभा करायची होती, त्यामुळं तिथनं आपल्याला कोळसा आणि मीठ आणि विटा बी आणायला जायचं होत्या. तोपर्यंत काय इकडं बघतोय तर बघा, ही मामाचं पोरग इकडे ससा गेलता म्हणून डायनाला घेऊन येणार आहे म्हणलेला. ससा मोठाच्या मोठा होता आणि हे हुडकायला लागला. ह्याला आता का होते वे ससा. एवढा वेळात जावे बांबू, असलं काय नाटके करताय. जावा की द्या, जावा लवकर, जायचंय ना सांगलीला. तिथनं पोचलो बघा सांगलीत. तिथनं आपल्याला पहिल्यांदा कोळसा घ्यायचा होता. तिथनं पोचलो बघा दुकानपाशी. ते दोघ जण बघितल्यामुळे तिथं तर काय कोळसा घेतला नाही. तिथनं मग निघालो, आपल्याला विटा घ्यायच्या होत्या. गाडा पाडतच होतं बघा. थोडक्यात वाचले, कट मारला म्हणून, नाहीतर काय जातच होतं. खड्ड्यात रस्ता आहे का खड्ड्यावर रस्ता काय कळतच नव्हतं. तिथनं कोळसा त्याने घेतला. तिथनं आणि मीठ घ्यायचं होतं. मिठाच्या दुकानात आलो. मीठ सांगितलेलं एक पोत, 40 किलोचं पोत आहे, ते पोतच घ्यायचं होतं. सगळे काय आडवायच धरल्यात वाटतं. येईल ते आडवच यायला लागले. पोचल्यावर ना बघतोय तर पाईप उभा करून घेतलेले आहेत. पाईप उभा करून इकडे मुरुम बिरुम साईडला सारलेले आहेत. आपल्याला जायचं होतं आज गावाला, त्यामुळं आपली गाडी घ्यायची होती. गाडी लावलेली उन्हातच. ओल्लं कापड ठेवलं शिटवर, नाही तर भाजायचं म्हणलं. असलं ऊन सुटलेलं कायच बंद झालं. गणेश मार्केटला जरा आपल्याला चार्जिंग घ्यायचं होतं, त्यामुळे भावड्याच्या दुकानात आलतो. भावड्या गेलं तर चार्जिंग आणायला, तोपर्यंत दुकानापाशी थांबलेलो. चार्जर बिर्जर घेतलो आणि पोचलो घरापाशी. घरापाशी पोचल्यावर ना दारात कोबा करायचा होता. कोबा करायला घेतलेला बघा. सगळे काम करते, कुठलं काम करत नाही असं नाही. कोबा करूपर्यंत 12:30 वाजलेले. आता म्हटलं कोबा आवरूनच जेवायचं. त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला फॉलो बी करा.